गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते गोंदिया शहरातील ऐतिहासिक कारंजा परेड मैदानावर 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला। यावेळी तिरंग्याला मानवंदना देण्यात आली असून विविध विभागांचे अधिकारी, पोलीस दल आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रजासत्ताक दिनाच्या या पावन सोहळ्यात पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी उपस्थितांना संबोधित केले। आपल्या भाषणात त्यांनी गोंदिया जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध शासकीय योजना, सुरू असलेली विकास कामे आणि लोककल्याणकारी उपक्रमांची सविस्तर माहिती दिली। जिल्ह्याच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली। या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार, सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींसह पोलीस दलात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। विशेषतः नक्षल विरोधी कारवाईमध्ये शौर्य गाजवणाऱ्या आणि नक्षलवाद्यांना आत्मसमर्पणास प्रवृत्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलीस अधिकारी आणि जवानांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोलीस विभागाच्या वतीने पालकमंत्र्यांना शानदार मानवंदना देण्यात आली। पालकमंत्र्यांनी खुल्या जीपमधून पोलीस परेडचे निरीक्षण केले आणि उपस्थित जिल्हावासियांना 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। प्रतिनिधी राधाकिसन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।